वर आपण पाहताय प्राइम टाइम. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. दिवाळीच्या आधी सत्ताधारी राज्यात दंगली घडवण्याच्या प्रयत्नात मराठा आरक्षणावरून संजय राऊत यांचा आरोप. शिरसाट यांचं उत्तर. धोरण आखलं आहे तोरण बांधण्याचं. मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारची नवी जाहिरात. विरोधकांचा हल्लाबोल. मराठा आरक्षणाच्या बद्दल 2 दिवसात भूमिका मांडा, अन्यथा मुंबईत लॉंग मार्च. मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी. फडणवीस यांची सावध प्रतिक्रिया. माढा इथे अजित पवार यांच्या सभेत काही जणांचा गोंधळ. सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी दादांना दाखवले काळे झेंडे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याची ठाकरे गटाकडून जय्यत तयारी. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष. शिंदेंच्या शिवसेनेचा आझाद मैदानावर दसरा मेळावा. राज्यातून 5200 बसेस आणि 10,000 छोट्या गाड्यांमधून शिवसैनिक मुंबईत येणार. भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी. पंकजा काय बोलणार याची उत्सुकता. आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवर 6 डिसेंबरला सुनावणी. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राशिद खान पठाणकडून याचिका दाखल. आणि ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. तर 3 वर्षांपूर्वी ललितनं रचलेलं नाटक समोर. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. मुंबईमध्ये दसऱ्याला 2 मेळावे होणार आहेत. एक दादरमध्ये शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा, तर दुसरा आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यानं उद्धव ठाकरे राजकीय मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवतील, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या विकास कामांची माहिती देत एकनाथ शिंदे विरोधकांवर तुटून पडतील. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय वैर निर्माण झालाय. त्यामुळे दोन्ही शिवसेना शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न करतील यात काहीच शंका नाही. आता शिवसैनिक कोणत्या दसरा मेळाव्याला खऱ्या अर्थानं विचारांचं सोनं लुटतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेना प्रमुखांचा मेळावा, त्यांच्या विचाराचा मेळावा हा आमचा आझाद मैदानावर होतो. म्हणून उद्या खऱ्या अर्थानं शिवसैनिक, स्वाभिमानी शिवसैनिक, शिवसेना प्रमुखाला मानणारा शिवसैनिक, निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचं नाव म्हणलं की देशच नाही तर जगामध्ये त्याच्या नावाचा थरकाप होता. तो विचार केवळ आणि केवळ ठाकरे घराण्यामध्येच आहे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींनी आणि आदित्यजींनी तो स्वीकारलेला आहे. गद्दारी करणाऱ्यांनी विचार ह्या शब्दाचा वापर करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. मंगळवारी मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे होऊ घातले. यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली. मोठी गर्दी जमवून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करणार आहेत. तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची. गेल्या वर्षी दसऱ्याला पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 मेळावे झाले होते. ठाकरे विरुद्ध शिंदे असा हा राजकीय सामना रंगला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर बोचरी टीका केली होती. यंदा दसरा मेळाव्याचं 2रं वर्ष असून दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नाशिकमधील शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कंबरच कसली आहे. जिल्ह्याच्या 15 तालुक्यांमधून जवळपास 2300 वाहनं मेळाव्याकरता जाणार आहेत. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकमधनं किमान
3-3.5 हजार वाहनं सकाळी निघणार आहेत. सकाळी 10:30 वाजता वाजत गाजत या ठिकाणून निघू. जिल्ह्यातून वेगळी वाहनं असतील आणि घोटी टोल नाक्यावर आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि तिथून आम्ही सगळे एकत्र आझाद मैदानावर जाणार आहोत. गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्ते उठून गेले होते. याची पुनरावृत्ती टाळण्याकरता यंदा खबरदारी घेतली जाणार आहे. आम्ही थांबणार आहोत कारण आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीची कटकारस्थाने केली जातात आणि ठरवून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मेळावा कसा लोक उठून गेले वगैरे अशा पद्धतीचं ज्याला काय म्हणतो आपण गोवेल्स प्रकारचं टेक्निक आहे. परंतु असं होणार नाही. यावेळेस आम्ही स्वतः थांबणार आहोत. अशा पद्धतीचा कोणी वाढवा केला तर मग शिवसैनिक काय ते समजेल. शिंदेंप्रमाणे ठाकरेंच्या पक्षानंही दसरा मेळाव्याकरता तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षीचा गर्दीचा उच्चांक मोडण्याचा चंग शिवसेना उबाठानं बांधलाय. ठाकरेंचा दसरा मेळावा दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे. दसरा मेळाव्याकरता नाशिकमधील शिवसेना उबाठानं चांगलाच जोर लावलाय. दसरा मेळाव्याला या नाशिक जिल्ह्यातून हजारो लोक जाण्याची परंपरा ही आजची नाही तर गेल्या 60 म्हणजे जवळपास 50 वर्षाची परंपरा आहे. आणि याही वर्षी निश्चितपणे दसरा मेळाव्यासाठी जसे 15-20 हजार लोक संबंध जिल्ह्याभरातून जात असतात, यदा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लोकांची तयारी चालू वर्षी आहे. इकडे छत्रपती संभाजीनगर मधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिंदेंच्या दसरा मेळाव्याकरता मुंबईला जाणार आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याकरता वाहनांचं नियोजन केलेलं आहे. 200 एसटी गेल्या, 100 प्रायव्हेट गाड्या गेल्या, 500 गाड्या आमच्याकडं छोट्या गाड्या राहणार आहेत. ज्या गावामध्ये कमी संख्या आहे त्या गावामध्ये काही शाळेच्या बसेस केल्या आणि अशा पद्धतीने 20,000 लोक सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यामधून आमचा मित्रमंडळ जो आहे कन्नड आणि फुलंब्री या दोन्ही मतदारसंघामधून 5,000 लोक त्या सभेला जाणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होणार आहेत. त्याकरता मुंबई पोलिसांनी खास नियोजन केलंय. बंदोबस्त हा फक्त शिवाजी पार्क मैदानाच्या भोवतीच नसणार आहे, तर अगदी दादर टीटी सर्कल पासून ते माहीम रेती बंदर आणि वरती सिद्धिविनायक मंदिर या पूर्ण एरियामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असेल आणि तिथूनच पोलीस सुद्धा मार्गदर्शन करतील. पिकअप ड्रॉप पॉइंट्स त्याच ठिकाणी असतील. काही लोक चालत येतील, काही लोकांसाठी ऑर्गनायझर्सकडून शटल सर्व्हिस पण करण्यात आलेली आहे. मंगळवारी मुंबईत 2 दसरा मेळावा होत आहेत. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होऊ घातलाय. या मेळाव्यांच्या निमित्तानं दोन्ही बाजूनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. मुंबईहून उदय जाधव, नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे बीडच्या भगवान भक्तिगडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. यावर्षीही पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची भगवान भक्तिगडावर जय्यत तयारी आहे. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी त्यांचे हजारो समर्थक येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याची चर्चा गेल्या काही काळात वाढली आहे. तसंच गेल्या काही महिन्यांमधलं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर गेलंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय बोलतात याची उत्सुकता आहे. मी तर स्पष्टच आहे. माझं नेहमीच मत स्पष्ट आणि सत्य याला धरून माझं बोलणं ऐकायला मिळेल आणि माझे लोक कधी कधी तेच तिथे बोलके होतात माझ्यापेक्षा, तर त्यामुळे त्यांचं पण मला बोलणं ऐकायचं असतं. त्या निमित्ताने ते एक अभूतपूर्व नातं आहे. उद्या मी खूप काही बोलायची मनामध्ये माझ्या तयारी करते. आता तिथे जाऊन काय स्पष्ट उमटेल माझे शब्द याची मलाही प्रतीक्षा आहे. मुंबईतील माहीमच्या किल्ल्यावर तोरणोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळेला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. माहीमच्या किल्ल्याचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असून 2 महिन्यानंतर माहीम किल्ला खुला करणार असल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं. तर माहीमच्या समुद्रातलं अतिक्रमण हटवल्यानं राज ठाकरे यांनी राज्य सरकारचे आभार मानले. आज हा माहीमचा किल्ला मी पहिल्यांदा लांबून पाहिलाय, पण जवळून पहिल्यांदा बघतोय. माझी एक विनंती आहे की ह्या किल्ल्यावरती हे जे काही लाल, पांढरे, हिरवे, निळे जे काही लाईट लावलेत त्याच्याऐवजी एक कुठचा तरी लाईट लावावा, असा पांढरा असा कुठचा तरी, की जेणेकरून ते जे मॉन्युमेंट ज्याला आपण म्हणतो की स्ट्रक्चर एक फार तर एक चांगल्या दर्जाचं दिसायला लागतं.
1992 साली इथे खूप मोठी मशाल पेटली होती, माहित नसेल तुम्हाला, कळलं का? तर त्याच्यानंतर आज माहीम किल्ल्यावरती चांगल्या आपल्या मशाली पेटतायत, ज्याचा मला अतिशय आनंद आहे आणि त्याबद्दल मी मंगलप्रभाजींचे आभार मानतो. धन्यवाद. तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला आता अवघे काही तास उरले आणि या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी कोणता पर्याय आता शिल्लक राहिलाय असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान अजित पवार यांनी जातनिहाय जनगणना करावी असा सूर आळवला आहे. त्यामुळे आता या अल्टिमेटमचं काय होणार, कारण उद्याला दसरा मेळावा आहे. दोन्ही ठाकरेंचा म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचाही आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाही दसरा मेळावा आहे. अर्थात दसऱ्याच्या दिवशी राज्य सरकार कोणता मोठा निर्णय घेईल असं वाटत नाही. म्हणजे उरला एकच दिवस, तो म्हणजे 25 तारीख, आणि मग त्यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा जरांगे पाटील यांनी यापूर्वीच दिलेल्या इशाऱ्यानुसार त्यांचं उपोषण सुरू होणार आहे. या उपोषणाच्या संदर्भातनं सुद्धा जरांगे पाटील यांनी महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. उपोषण एकदा सुरू झालं की पाणी सुद्धा पिणार नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यांना 14% आरक्षण दिले मंडल कमिशन. आमचा घास त्यांच्या तोंडात टाकलाय आतापर्यंत 40 वर्ष. आम्ही सकारात्मक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सकारात्मक आहे. उलट मध्ये तर आम्ही मागणी केलेली आहे, जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली. माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या. नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसी मध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपन मध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. अजितदादा नेमके काय म्हणालेत मला याची कल्पना नाही आहे, पण ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाही आहे. त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे. कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल. त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारनं 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर लॉंग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आलाय. मराठा समाजात मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत असंही क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला हिंदू मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे ही आम्ही याही अगोदर सांगितलेलं आहे आणि ते मराठा नाव पुसता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय. त्यानंतर सरकारला सांगू इच्छितो महाराष्ट्रामधून जे लॉंग मार्च निघेल मुंबईच्या दिशेने ते सरकारला झेपणार नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची ड्रामेबाजी समोर आली. पोलीस कोठडी टाळण्यासाठी जिन्यावरून पडल्याचा ड्रामा त्यानं केला होता. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये त्याने हे नाटक केलं. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर त्याचे एक एक कारनामे समोर येऊ लागले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य पहा. पुण्यातील हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात असताना ललित पाटील जिन्यावरून घसरून पडला होता. पण ही चित्रफीत जरा निरखून पहा. यामध्ये ललित पाटीलनं जिन्यावरून घसरल्याचं नाटक केल्याचं स्पष्ट दिसतंय. पुन्हा एकदा पहा. ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ड्रामा. 3 वर्षांपूर्वी ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी ललितला चाकणमधून अटक केली होती. त्यावेळी त्याला हिंजवडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असता त्यानं हे नाटक केलं होतं. जिन्यावरून पडल्याचं नाटक करून ललितनं त्यावेळी 14 दिवसांऐवजी केवळ 5 दिवसच पोलीस कोठडीत काढले होते. तर उरलेले 9 दिवस तो ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली भरती झाला होता. हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर ललित पाटील कशा पद्धतीनं पोलिसांचा जाच चुकवण्यासाठी ससून रुग्णालयाचा आधार घेत होता ते स्पष्ट झालंय. ललित पाटील
हा 14 दिवसांच्या पोलीस कोठडीतले 9 दिवस ससून रुग्णालयात मुक्काम ठोकून होता आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यावरती तर राजरोज 3 महिने त्यानं ससून रुग्णालयात काढले। खरं तर पूर्वी ललित पाटील नाशिकच्या एका वायनरीमध्ये नोकरीला होता। कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचा हव्यास आणि राजकारणाची त्याला हौस होती। त्यातून तो ड्रग्सच्या धंद्याकडे वळला। त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी ड्रग्स विरोधात धडक मोहीम हाती घेतली। पोलिसांनी ललित पाटील सोबतच त्याच्या मैत्रिणींवर कारवाईचा बडगा उगारलाय। आतापर्यंत पुणे पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना गजाआड केलाय। भविष्यात या प्रकरणात काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता असून ललित पाटीलचा एन्काउंटर होण्याची भीती आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे। याच्यामध्ये ललित पाटीलचा तपास ज्या वेगाने पाहिजे त्या वेगाने होत नाही। मला ही शंका वाटते की ह्याच्यामध्ये सगळी लोकांची जी चुकीचे कारनामे झालेत हे बाहेर येतील, म्हणून त्याचा एन्काउंटर मी पोलीस करू शकतो अशी मला शंका वाटते। ललित पाटीलमुळे महाराष्ट्रात ड्रग्सच्या धंद्याची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे उघड झालंय। आता हे ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे। लोकमत टाइम्स वृत्तपत्राच्याकडून आयोजित आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दरडा यांच्या हस्ते करण्यात आलं। मध्य भारतातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 52 व्यक्तींचा या कॉफी टेबल बुकमध्ये समावेश करण्यात आला। या कॉफी टेबल बुकमध्ये माजी न्यायमूर्ती शरद बोबडे, उमेश यादव, अल्फिया पठाण यासारख्या विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा समावेश। त्यामुळे आजचा दिवस सुद्धा ऐतिहासिक होता। आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाचं पुस्तक म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचा उल्लेख विजय दरडा यांनी केला। यह आज ऐतिहासिक दिवस है और ऐतिहासिक अवसर इसलिए कि हम आज उन लोगों को सम्मानित करने जा रहे हैं जिन्होंने अपने जीवन को खुद सफलता हासिल करने के लिए और अपने कार्यों से आज लोकमत के आइकॉन के रूप में वे उभरे हैं। लोकमत ने हमेशा एक समाज के आईने के रूप में काम किया है। पीढ़ियां बदली, विजय बाबू, राजेंद्र बाबू होंगे, उनके बाद की पीढ़ी भी अभी काम करती है, लेकिन बदलते समय की बदलती हुई मांगों को लोकमत ने अपनाया। जो मीडिया के क्षेत्र में टेक्नोलॉजिकल परिवर्तन हुआ, तो मुझे विश्वास है कि आप सभी को प्रोत्साहन इसके कारण मिलेगा। बहुत सुंदर कॉफी टेबल बुक तैयार हुआ है। मैंने पूरा बुक देखा, थोड़ा पढ़ा भी। न केवल मुद्रण सुंदर है बल्कि उसकी पूरी रचना बहुत अच्छी है और बायलिंगुअल है। लोकमत टाइम्स का है, लेकिन अंग्रेजी के साथ साथ कई हिंदी भी दिखाई पड़ा, मराठी भी दिखाई पड़ा। तो हर व्यक्ति का जो कार्य है, जो चरित्र है, इंग्लिश और हिंदी या इंग्लिश और मराठी में इसके अंदर दिया हुआ है। यासोबतच प्राइम टाइम मध्ये इथेच थांबूयात।